नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये प्रेमानंतरच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे. काव्यार्थ आणि जीवांदिनी आता लग्नासाठी तयार झालेले असतात. तर इकडे रम्याचा मात्र जळफाट होत असतो. तिला काय करू काय नाही असं झालेलं असतं. त्याच वेळेस आता ती वसुआत्यांना एक काम करण्यासाठी सांगते. तेव्हा वसुआत्या म्हणू लागतात, रम्या, हळदीत संगीतात तू काही करू शकली नाही म्हणून आता मला हे काम करायला सांगते का? हे बघ रम्या, तुझ्याच्यानी आता काही होणार नाही. आता लग्न सोहळा जवळ आलाय. अगं, नवरी नवरदेव नटलेत सजलेत, त्यांचं लग्न होणार आहे. त्यावर लगेच रम्या म्हणू लागते, नाही होऊ शकत नाही. आता मात्र रम्या या लग्न सोहळ्यात काय खोडा आणणार हे तर आपल्याला लवकरच कळेल. पण इकडे आता जीवा मात्र मस्त फेटा घालून सूट बूट घालून तयार झालेला असतो. त्याच वेळेस आता पार्थ त्याच्या रूममध्ये येतो आणि मला लागतो, हे बघ, ही जी मुवमेंट आहे ना ती खूप भारी असणार आहे. त्यामुळे अगदी मनापासनं तुला हे सगळं एन्जॉय करायचं आहे. आणि आज तुला सप्तपदी घ्यायची आहेत बरं का, आणि ती दिलेली वचनं पूर्ण करायची. तेव्हा जीवा म्हणू लागतो, नक्की मी सगळं काही अगदी मनापासनं करणार आहे. तर इकडे काव्याला कधी एकदा पार्थबरोबर सप्तपदीचे फेरे घेते, कधी एकदा त्यांचा हात हातात घेऊन मी वचनं घेते असं झालेलं असतं. तेव्हा ती आपल्या नंदिनी ताईला म्हणू लागते, ताई, कधी एकदा पार्थचा हात माझ्या हातात येतोय असं झालंय ग. खरंच मला अगदी घाई झाली. त्यावर लगेच आता नंदिनी म्हणू लागते, मला खरंच खूप आनंद झाला, कारण आज माझ्या बहिणीला तिच्या मनासारखा जोडीदार तिच्या सोबतीला मिळणार आहे. असे म्हणत आता दोघेही बहिणी एकमेकांना घट्ट मिठी मारतात. सगळेही आता खूप खुश असतात. पण मात्र या लग्न सोहळ्यात रम्या आता काय विघ्न आणणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.